शेतकऱ्यालाच नेहमी असंख्य संकटांना सामोरं जावं लागतं. असं म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना प्रश्न पडेल, असं कुठलं आसमानी संकट आज शेतकऱ्यावरती आलं आहे ज्याची गोष्ट तुम्ही करता? तर नक्कीच मित्रांनो, मी ते संकट तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे. पण ते दाखवण्याआधी तुम्ही एक नजर या आभाळाकडे फिरवा आणि तुमच्या लक्षात येईल पांढरे शुभ्र ढग फिरताना दिसत आहेत, म्हणजे वाहताना दिसत आहेत. ढगात पाण्याचा कुठलाही लवलेश दिसत नाही. आज पाहायला गेलं तर जवळपास पावसाचा पिरियड संपत आलेला आहे. जवळपास 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि एकच महिना बाकी आहे. आता एका महिन्यात किती पाऊस येईल आणि पुढं कसं पिकांना मदत होईल याची काही कल्पना नाही. पण आज 21 ऑगस्ट 2026 आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या करून जवळपास 2.5 ते 3 महिने पूर्ण झाले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावरती रोग पडला, म्हणजे माव्यानं पार पिकं खायला चालू केलं होतं. मग शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या फवारण्या घेतल्या, फवारण्याला खर्च, आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जर या उडीद पिकाची अवस्था पाहिली तर या पिकानं पूर्ण माना टाकायला चालू केला आहे. तुम्हाला दिसेल हे जळायला चालू झालेलं आहे. अगदी 4-4 शेंगा लागलेल्या आहेत. त्यावरती ही किडीचा प्रादुर्भाव आहे, म्हणजे मावा अजूनही आहे. फवारणी करूनही आपण दाखवतो तुम्हाला. हे अशा प्रकारे मावा आहे, कीड लागलेली आहे, शेंग काळी पडली. शेतकऱ्याच्या हातात काय येणार आहे याची काही कल्पना नाही. महिन्याभराने जेव्हा याच्यात शेतकरी बघायला येईल तेव्हा यात काहीच नसेल असं वाटतं आहे. आता तुम्ही हा जर भाग पाहिला तर या शिवारामध्ये ही प्रामुख्याने अशी पिके घेतली जातात जी पावसावरती आधारित आहेत. म्हणजे यांच्याकडे कुठलाही पाण्याचा स्रोत नाही, विहीर नाही, बोर नाही, किंवा कुठलंही लाईटचं कनेक्शन नाही. फक्त पावसाच्या आधारावरती हे शेतकरी पीक घेतात. आणि पावसाने अशी पाठ फिरवली आहे की हे हाताला काहीच लागणार नाही 100%. हे 4-4 शेंगा आलेल्या आहेत, त्या महिन्याभराच्या नंतर रानात ह्या काही दिसणार नाही, सगळं जळून गेलेलं असेल. अशा असंख्य संकटांना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. आणि कुठे पीक पदरात पडतं, घासभर पदरात पडतं, त्यालाही बेभाव विकावं लागतं, मातीमोल किमतीनं द्यावं लागतं. आज जर तुम्ही मार्केटची परिस्थिती पाहिली तर ऊसाला 3,000 रुपये भाव आहे. 3,000, 3,200, 300, 400, 3,500 पर्यंत जास्तीत जास्त. आणि साखरेचा आज भाव जर पाहायला गेलं तर 42 वरून डायरेक्ट 72 ते 75 रुपयावरती गेला आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला अगदी बेभावानं घेतलं जातं. मात्र प्रत्यक्षात जे उपभोग घेणार आहेत त्यांना अतिशय महाग किमतीनं त्या वस्तू घ्याव्या लागतात. डाळी असो किंवा बाकीची कुठलीही पिकं असो, फक्त शेतकऱ्याला बाजारभाव भेटत नाही. म्हणजे मध्यस्थी जे लोक आहेत, दलाल, ते शेतकऱ्याच्या मालावरती मालामाल होतात. फक्त शेतकरी नाही, खाणारालाही महागच घ्यावं लागतं. शेतकरी स्वस्तात विकतोय, फक्त मध्यस्थी लोक मोठे होत आहेत, ते त्यांची घरं मोठी करतायत, गाड्या बंगले सगळं होतंय. शेतकऱ्याकडे काय? शेतकरी कायम असाच आभाळाकडे बघत असतो, हातात काहीच नाही. अगदी कमी किमतीवर काम करणारा संघटना म्हणजे शेतकरी असं म्हणता येईल. संघटनाही नाही, असंघटित आहेत म्हणता येईल. कारण शेतकऱ्याकडे बघणार कोणीच नाही, कोणाला शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही. कर्जमाफीची घोषणा केली, याद्या जाहीर करायला चालू केलं. पहिली यादी जाहीर केली, त्याच्यानंतर महिना झाला, आता कुठलीही दुसरी यादी आलेली नाही. सोसायटीकडे चौकशी करा, बँकांकडे चौकशी करा, सगळे सांगतात आमच्याकडे काही अपडेट नाही. विचारायचं नेमकं कोणाला? आधीच कर्जाचा डोंगर आहे शेतकऱ्याच्या वरती, आणि चालू वर्षी अशा प्रकारचं नुकसान जर तुम्ही पाहिलं तर हे नुकसान कसं भरून काढायचं? पहिलं कर्ज, यावर्षी ह्या पेरण्यांसाठी घेतलेलं कर्ज, आणि हातात काहीच नाही. बरं, शेतकऱ्यालाही पोट नाही असं नाही, त्याचं कुटुंब आहे, त्याच्या अडचणी आहेत, त्याच्या गरजा आहेत. या सर्व गोष्टींवरती मात करत शेतकरी शेती करतो, पण बाजारभाव नाही. असं बोलण्यासारखं खूप आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका. जेणेकरून तुम्ही कमेंट जास्तीत जास्त केला तर त्या कमेंटच्या आधारे नेक्स्ट व्हिडिओ बनवता येतो. आता जाता जाता हा प्लॉट पाहिला, अवस्था दयनीय आहे म्हणून व्हिडिओ काढला. आता शेतकऱ्याच्या मनाची अवस्था काय असेल याची कल्पना सर्वसाधारण व्यक्तीला येणार नाही. म्हणजे जे शेती करतात किंवा शेतीशी निगडीत आहेत त्यांना नक्कीच लक्षात येईल त्यांच्या आज परिस्थिती काय आहे आणि शेतकऱ्याच्या मनाची अवस्था कशी असेल. आता हे क्षेत्र आपलं नाही, जाता जाता
दिसलं म्हणून काढावं म्हटलं. पण आपलंही काही वेगळं नाही, आपल्याकडे 3-3.5 एकर उडीद आहे. आपली अशीच अवस्था आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याची अवस्था समजू शकतो. असं झाल्याच्या नंतर मनाची घालमेल कशी होती आणि अवस्था कशी होते. पण हातात काहीच नाही, काहीच करू शकत नाही. जे करायचं ते फक्त आपल्या हातात आहे, शेतकऱ्याचा कष्ट. आणि ते कष्ट शेतकरी नेहमी करतो, प्रामाणिकपणे करतो. या कष्टाच्या बाबतीत शेतकऱ्या इतका प्रामाणिक सापडणार नाही. माहिती नसते काय हातात लागणार आहे, तरी शेतकरी कष्ट करत राहतो. आणि शेवटी हे अशी जर निराशा हाती लागायची म्हटलं तर काही करू शकत नाही. असो, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा.